हे सर्वसमर्थ व अनंत ईश्वरा, आमच्यातील विश्वास, आशा व प्रीतीची वाढ कर. जे काही देण्याचे वचन तू देतोस ते आम्हाला प्राप्त व्हावे म्हणून तुझी आज्ञा आम्ही आनंदाने पाळावी असे तू कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. ही होती आपली आजची सार प्रार्थना, जी त्रयानंतरचा असणारा 14वा रविवार आहे आणि पान क्रमांक 736 वरती ही सार प्रार्थना आपल्याला पाहायला मिळते. आजच्या शास्त्रवर्गाकडे पाहत असताना जुन्या करारातून दुसरे राजे याचा 5वा अध्याय 9 ते 16 ही वचनं, गलतीकरसपत्र याचा 5वा अध्याय 16 ते 24 ही वचनं आणि संत लूक कृष्णवर्तमान याचा 17वा अध्याय 11 ते 19 या वचनांचं आज आपण मनन आणि चिंतन करणार आहोत. आमच्यातील विश्वास आणि आशा आणि प्रीतीची वाढ कर. संत पाऊल आपल्या करिंदकराच्या पहिल्या पत्रामध्ये 13व्या अध्यायामध्ये म्हणतो, विश्वास, आशा आणि प्रीती ही सर्व काळ टिकणारी आहे, परंतु त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. आणि देव आपल्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की त्याने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आम्हासाठी वधस्तंभावरती रक्त सिंचन करण्यासाठी त्याने दिला आणि ही प्रीती त्याने दाखवली आणि त्याच्या पुत्रानं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तानं ही प्रीती कृतीमध्ये त्या वधस्तंभावरती दाखवून दिली आणि स्वतःला या वधस्तंभावरती समर्पित केले. आणि म्हणून हे परमेश्वरा, आमच्यातील असणारा विश्वास, आशा आणि प्रीती याची वाढ कर आणि जे काही देण्याचे तू वचन देतोस, देव बाप आम्हाला देण्याचं वचन देतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो योहान कृष्णवर्तमानामध्ये, मी आलो आहे आणि तुम्हाला जीवन देण्यासाठी आणि ते जीवन विपुलपणे असावं, अबंडंट लाईफ. आणि म्हणून हे देण्यासाठी परमेश्वराने आम्हाला वचन दिलेलं आहे आणि ते आम्हाला प्राप्त व्हावं. जे देण्याचं वचन दिले ते आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून तुझी आज्ञा, ज्या काही आज्ञा आहेत याचं आम्ही आनंदानं पालन करावं, अशा प्रकारचं सार या सार प्रार्थनेमधून आपल्याला पाहायला मिळतं. शास्त्रपाठामध्ये दुसरे राजे याचा 5वा अध्याय आणि 9 ते 16 या वचनांचं आपण मनन आणि चिंतन करत असताना खरं तर 5वा अध्याय संपूर्ण अतिशय सुंदर असा अध्याय आहे. आपण पूर्णपणे वाचावा अशी माझी विनंती आहे. 27 वचनं आहे आणि यामध्ये नामानाचं कोड कशा प्रकारे नाहीसं होतं हा वृत्तांत आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या भागामध्ये. आणि या पहिल्या भागाला देखील आपण 1, 2, 3 भागामध्ये त्याचं विभाजन करू शकतो. आरामाचा राजा, हा राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर आणि प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने आरामास जय दिला होता. सेनापती आणि या सेनापतीकडे या असणाऱ्या आरामाच्या राजाला जय मिळाला होता, त्यामुळे त्याला मानमर्ताब होता. आणि राजाच्या पदरी असणाऱ्या म्हणजे जे ज्याला आपण म्हणतो की इनर सर्कल किंवा जे प्रतिष्ठित लोक आहेत किंवा त्यांना जास्त सन्मानित केलं जातं, अशापैकी असणारा हा नामान नावाचा हा सरदार होता. परंतु तो काय होता, तो कोडी होता आणि तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. कोड होतं त्याला, वाईट असणारं म्हणजे संपूर्णपणे शरीरावरती असणारं पांढरं कोड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि असा असणारा हा कोडी आरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली आणि ती नामानाच्या स्त्रीच्या पदरी सेवेला होती. फार सुंदर बॅकग्राऊंड आहे ह्याचं. नामानाच्या स्त्रीच्या
पदरी असणारी, सेवेला असणारी इस्रायलातली एक छोटी मुलगी जी लुटीमध्ये घेऊन गेली होते, ती मुलगी काय म्हणते, आपल्या धनिनीला म्हणते की माझ्या धन्याची गाठ इस्रायलातल्या असणाऱ्या संदेष्टाची पडली असती तर किती बरं झालं असतं. त्यानं त्याचं कोड नाहीच केलं असतं. आणि या लहान मुलीनं दिलेली ही साक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे ही बातमी या राजापर्यंत गेली, आरामाचा राजा त्याच्यापर्यंत गेली. आणि मग आपल्याला पाहायला मिळते की आरामाच्या राजाने म्हटले, जा तर मी इस्रायलाच्या राजास एक पत्र देतो आणि मी इस्रायलाला पत्रच देतो, परंतु त्याबरोबर 10 पुरुष, 10 किक्कार चांदी, सोन्याचे 10,000 नाणी, 10 पोशाख घेऊन तो निघाला. आणि त्यानं पत्र दिलं इस्रायलच्या राजांना की माझ्या या माणसाला बरं करा. इस्रायलचा राजा कन्फ्युजन मध्ये होता, गोंधळला की मी काय बरं करणार, मी काय देवाच्या जागी आहे का, असं म्हणतो तो. आणि मग त्या संपूर्ण मजकूर तुम्ही वाचला तर लक्षात येईल. आणि मग 6वं वचन आम्हाला सांगतं, त्याने इस्रायल राजास पत्र आणले. त्यात असा मजकूर होता की या पत्राच्या द्वारे आपल्याला कळण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपल्याकडे पाठविलाय, आपण त्याचे कोड बरे कराल. रेकमेंडेशन लेटर दिले हो राजाने. एका राजाने दुसऱ्या राजाला आपल्या एखाद्या असणाऱ्या सेवकाबद्दल, नामानाबद्दल हे रेकमेंडेशन लेटर दिले की याचं कोड बरं करा. हे पत्र वाचून इस्रायलाचा राजाने आपली वस्त्रे फाडली. काहीतरी पुरापत काढत आहे हा राजा, आरामाचा राजा. माझी लूट वाटून नेलेली आहे, मला याने नेस्त नाबूद केलं, मला त्रास दिला, आणि आता परत काहीतरी कुरापत काढून हा भांडणाचं काहीतरी, लढाई करण्याचं काहीतरी बघत आहे. अशा प्रकारचा विचार त्याने केला आणि त्याने वस्त्रे फाडले. आणि तो म्हणाला, या मनुष्याचे कोड बरे करण्यासाठी मजकडे हा माणूस पाठवलाय. मरण आणि जीवन देणारा मी देव आहे का? गोंधळलेला राजा. आणि पहा, विचार करा, हा मजशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडली. हे इस्रायलाच्या राजाला वाईट वाटलं. हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले तेव्हा त्याने राजा सांगून पाठवले, तू आपले वस्त्रे का फाडलीस? त्या नामान कोड्यानं मजकडे यावे म्हणजे इस्रायलात संदेश आहे हे त्याला कळेल, आणि त्यालाच नव्हे तर आरामाच्या राजाला कळेल. आणि म्हणून तुम्ही त्याला माझ्याकडे पाठवा. तुम्ही वस्त्र पाडायची काय गरज होती? राजाला पण हे माहित पाहिजे की आपल्या दरबारामध्ये, आपल्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे. आणि आपल्या राज्यामध्ये अलिशा नावाचा संदेष्टा आहे हे राजाला माहित नव्हतं, किंवा तो विसरला असेल. आणि मग तेव्हा नामान घोड्या रथानिशी अलिशाच्या दारात जाऊन उभा. अत्यंत सुंदर असा हा भाग आहे. अलिशाच्या दारात जाऊन तो उभा राहिला आणि अलिशाने एका जासूसाच्या हाती त्या सांगून पाठवले की जा आणि यार्देनीत 7 वेळा स्नान कर. नामानाला वाटलं की आपण मोठा माणूस आहे, आरामाच्या सैन्यामधला आपण असणारा सेनापती आहे, राजाच्या मर्जीतला, खास मर्जीतला मी माणूस आहे, राजाने मला पत्र दिलेलं आहे. परंतु इथं हे ऐकून नामान रागवून चालता झाला आणि तो म्हणाला, पहा, मला वाटले तो स्वतः मजकडे बाहेर येईल, उभा राहून आपला देव परमेश्वराचे नाव घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करेल. आणि एवढंच केवळ नाही तर तो काय म्हणतो पुढे,
दिमिश्कातल्या नद्या अबाना आणि परबर या इस्रायलाच्या सर्व जलाशयापेक्षा उत्तम नाहीत काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावायचं नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट झाला, राग आला त्याला. अरे कोण हा संदेष्टा? निरोप पाठवते मला, जाऊन यार्देनमध्ये स्नान कर. आणि हे त्याला आवडलं नाही. त्याला हा या संदेष्टाचा उद्धटपणा वाटला आणि म्हणून तो रागावून क्रोधाविष्ट होऊन निघून चालला. परंतु त्याचा सेवक त्याला येऊन म्हणाला, काय अवघड काम सांगितलेलं नाही महाराज, हे करायला काय हरकत नाही. आणि मग त्याने स्नान केलं आणि स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले. ते आपण का करू नये? सेवकाने सांगितलं. आणि मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्यानुसार यार्देनेत जाऊन 7 वेळा पुचकळ्या मारल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. इथपर्यंत त्याची शुद्धता किंवा त्याचा रोग बरा झाला हे आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या भागामध्ये कशा प्रकारे राजा क्रोधाविष्ट झाला, राजाने इस्रायलाच्या राजाने कसे आपली वस्त्रे वाढली आणि हे अलिशाच्या कानावरती गेल्याने अलिशाने कशा प्रकारे राजाशी तो बोलला. आणि मग नामान अलिशाच्या दारी आला, परंतु तो बाहेर आला नाही. त्याने आपल्या जासूजा करवी सांगितलं की जाऊन अमकं करा, ही ट्रीटमेंट आहे तुमची. परंतु हे त्यानं केलं नाही. तो रागावून चालू लागला. परंतु एका साध्या सेवकानं त्याला सांगितलं, एवढं का अवघड काम सांगितलं ना, आपण करायला काय हरकत नाही. आणि त्याप्रमाणे त्या यार्देनेमध्ये 7 बुचकळ्या मारल्यानंतर त्याचे शरीर लहान मुलासारखे झाले. संपूर्णपणे हा रोग संपला, रोगमुक्त झाला. दुसऱ्या भागामध्ये आपण बघतो, अत्यंत सुंदर असा भाग आहे. आणि मग तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला. आणि तो काय म्हणतो की अखिल पृथ्वीत इस्रायलाबार देव नाही हे आता मला कळून आले आहे. तर आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. आणि मग तो नजराणा स्वीकारला नाही वगैरे हा भाग आपल्याला पाहायला मिळतो, वाचनामध्ये येईल आपल्या. या ठिकाणी फक्त एकच महत्वाचं आहे, ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो, की आपल्याला जे मिळालं आहे आणि ज्याच्याकडून आपल्याला मिळालं आहे त्याच्याकडे परत जाणं. आणि जो आशीर्वाद देवाने दिलेला आहे त्या आशीर्वादाची उतराई होण्यासाठी देवाच्या पवित्र चरणाजवळ नतमस्तक होणं आणि विश्वास, आशा आणि प्रीती यामध्ये जीवन जगणं, त्यासाठी ज्या आज्ञा आम्हाला मिळाल्या आहेत त्याचं आम्ही आनंदानं पालन करणं. परंतु जे काही देवानं आम्हाला दिलेलं आहे ते कृतज्ञतेनं आम्ही त्याचा स्वीकार करणं आणि ही कृतज्ञता पुन्हा त्याचा दाखवणं की आम्ही त्याच्याजवळ परत जाणं, ज्याला आपण नवस फेडणं म्हणतात. नवस बोलला, नवस फेडण्यासाठी जाणं गरजेचं आहे. या ठिकाणी या नामानाच्या लक्षात आलं की आपल्याला या अलिशानं बरं केलेलं आहे, त्याच्या सांगण्यावरून, त्याच्या प्रार्थनेमुळे आपण बरे झालेलो आहोत. तर हे अलिशा, मी तुझ्याजवळ आलो, परत थँक्स गिव्हिंग करण्यासाठी आलो. ह्याच्यामध्ये एक कृतज्ञता आहे. बऱ्याचदा ही कृतज्ञता देवाच्या करबी आम्ही विसरून जातो. देव आमच्या बरोबर विश्वासू आहे आणि तो जेव्हा आमच्या बरोबर विश्वास असतो तेव्हा आम्ही देखील त्याच्याबरोबर विश्वासू असणं आणि त्याच्या विश्वासूपणाचा अनुभव घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. परंतु बऱ्याचदा आम्ही हे विसरून जातो.
आणि आम्ही मनाच्या कल्पनेप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो. अडचणीमध्ये आल्यानंतर आम्ही देव देव करतो. त्रासात असल्यानंतर, विशेषतः कोविड-19 मध्ये या असणाऱ्या भयंकर महामारीच्या प्रसंगामध्ये, पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपण हवालदिल झालो, डिस्टर्ब झालो. अर्थात परिस्थितीच तशी होती. आपले प्रियजन आपण गमावले असतील, आपल्यावरती ती वेळ आली असेल, आणि त्यावेळेस आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना केली. देवाच्या सेवकांनी त्यासाठी मध्यस्थी केली आणि आम्ही रोगमुक्त झालो. कोविड-19चा प्रादुर्भाव कमी होत आहे, कमी झाला आहे, किंबहुना संपत आहे. आणि ही देवाची दया आणि कृपा आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे आम्ही परमेश्वराजवळ बोलत होतो, आम्ही मागत होतो, आणि त्याप्रमाणे परमेश्वराने आम्हाला हे प्रतिफळ दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही हे न विसरता त्याच्या पवित्र चरणाजवळ येणं आणि उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने त्याला आम्ही सामोरं जाणं अत्यंत गरजेचं आहे, जे हे नामानानं केलं. नामानाच्या लक्षात आलं आणि तो पुन्हा आला. हाच प्रसंग आपल्याला संत लुकाचं शुभवर्तमान याचा 17वा अध्याय आणि 11 ते 19 या वचनांमध्ये पाहायला मिळतं. प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेकडे चालताना किंवा जात असताना शमरोन आणि गालिली यांच्यामधून चालला होता. प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमेकडे चालला आणि शमरोन आणि गालिली याच्यामधून गेला. आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटायला आले. कुष्ठरोगाने पीडित असलेले लोक, 10 लोक जे ग्रुपने राहतात. ही फार चांगली गोष्ट आहे की कुष्ठरोग नाहीसा होत आहे. त्याचं प्रमाण अत्यल्प झालेलं आहे आणि त्याचं असणारं जे औषध आहे ते देखील प्रभावी आहे. त्यामुळं याचा नायनाट झालेला आहे. अत्यंत दुर्मिळ असे लोक आहेत की जे कुष्ठरोगाने पीडित आहेत, परंतु त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी गव्हर्नमेंट देखील तशा प्रकारच्या स्टेप्स घेत आहे आणि कुष्ठरोग नाहीसा व्हावा याकडे सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत असतो. परंतु त्यावेळची असणारी परिस्थिती वेगळी होती. प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये हे कुष्ठरोगी ग्रुपनं असायचे आणि लांब गर्दीपासून किंवा त्या लोकांपासून लांब उभे राहिलेले असायचे. यांना गावामध्ये प्रवेश नव्हता. अनुवादाचं लेबी याचं पुस्तक आहे, यामध्ये असणारी नियमावली होती यांच्यासाठी. चट्टा दिसल्यानंतर काय करायचं, ज्याला आपण क्वारंटाईन म्हणतो, हा या प्रकारचा या असणाऱ्या प्रकारे या लोकांना स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावं लागत असे. आणि हे असणारे कुष्ठरोगी गावाच्या बाहेर राहत होते. आणि मग त्यांनी ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त आलेले आहे, प्रभू येशू ख्रिस्त जात आहे. त्यावेळेस ते त्याला भेटायला आले. त्यांचा भेटण्याचा उद्देश हाच होता की त्यांनी ऐकलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा रोगमुक्त करणारा देव आहे आणि आपण बरं व्हावं हा हेतू मनात ठेवून ते प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला आले. आणि मग कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटायला आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा, आम्हावर दया करा. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना काय उत्तर दिलं? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःच याजकांना दाखवा. फार सुंदर असं कॉन्व्हर्सेशन आहे, अत्यंत सुंदर असा संवाद आहे या ठिकाणी. कुष्ठरोगी म्हणतात की गुरुजी आम्हावरती दया करा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले की जा तुम्ही याजकांना दाखवा. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना टच केलं नाही, जवळ बोलवलं नाही किंवा बरं झालं हे सांगितलं नाही. परंतु त्यावेळीची असणारी पद्धत की याजकाला दाखवल्याशिवाय
याजकानं प्रमाणित केल्याशिवाय की तुमचा कुष्ठरोग बरा झाला आहे, तुम्ही तुमच्या असणाऱ्या कुटुंबामध्ये, तुमच्या असणाऱ्या समाजामध्ये जाऊ शकत नाही. या कुष्ठरोग्यांना कदाचित कळालं की आपण बरे होणार आहे, आणि मग ते काय म्हटलेलं आहे पुढे, मग त्यांना म्हटले की तुझं मी जाऊन याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. दे वर हील्ड ऑन द वे. आणि ते पूर्ण बरे झाले. आणि त्यातील एक जण आपण बरे झाले आहोत असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला. प्रभू येशू ख्रिस्ताकडे परत आला की मी बरा झालोय. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की जाऊन याजकांना दाखवा, आणि याजकाला दाखवल्यानंतर ते शुद्ध झाले हे लक्षात आलं त्यांना जाता जाता. तेव्हा तो परत आला आणि तो म्हणतो की मी बरा झालोय, मी शुद्ध झालोय. आणि देवाचा महिमा वर्णित तो येशू ख्रिस्ताकडे पुन्हा आला. आरामाचा सेनापती नामान अलिशाकडे पुन्हा आला बरं झाल्यानंतर. ही कृतज्ञता आहे. यातील असणाऱ्या 10 कुष्ठरोगापैकी एक जण परत आला आणि तो देवाचा महिमा मोठ्याने वर्णित परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालता पडला. हा शमरोनी होता. शमरोनी आणि यहुदी कधी आपले संबंध ठेवत नसत. शमरोनी खालच्या जातीचे, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे रोटीबेटी व्यवहार होत नसत. त्यांची सावली देखील त्यांना बरं वाटत नसे. यहुद्यांना ते त्यांना बाटके असे समजत असत. आणि अशा असणाऱ्या शमरोनी होता. आणि हा आला आणि येशू ख्रिस्ताच्या पायावरती पालथा पडला आणि त्याने आभार मानले. ही कृतज्ञता आहे. जे केलं प्रभू येशू ख्रिस्ताने केलेला चमत्कार आणि त्यासाठी तो परत आला, ही प्रवृत्ती असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आम्ही हे विसरून जातो. कदाचित आपल्या नातेवाईकांनी, आपल्या बंधूनं आपल्याला काही मदत केलेली असते आणि हे आम्ही सोयीस्कररित्या विसरून जातो. ही कृतज्ञता आहे. तेव्हा कृतज्ञ राहणं आणि देवाशी एकनिष्ठ असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला, आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शमरोनी होता. 17 वचन सांगतं, तेव्हा येशूने म्हटले 10चे 10 शुद्ध झाले होते. 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहेत? साहजिक प्रश्न प्रभू येशू ख्रिस्ताने विचारला. प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहित होतं की या 10 लोकांना मी शुद्ध केलेलं आहे, यांना बरं केलेलं आहे, यांना आशीर्वादित केलेलं आहे. आणि हे 10च्या 10 शुद्ध झालेले आहेत, पण त्यातला हा एकच कस का आला? आणि हा तर शमरोनी आहे. या परक्या वाचून 18 वचन, या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? सो कॉल्ड ख्रिश्चन, हे जे टॅग लावून फिरणारे लोक आहेत, आम्ही ख्रिश्चनिटी टेक इट फॉर ग्रँटेड घेतो, गृहीत धरून चालतो. परंतु जे ख्रिस्ती इतर विश्वासामधून ख्रिस्ती विश्वासामध्ये येत आहेत, आलेले आहेत, ते देवाचं गौरव करतात. आम्ही मात्र देवाची असणारी समीपता घेण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही विसरून जातो. आणि म्हणूनच संत पाऊल गलतीकराच्या पत्रामध्ये सांगतो की आत्म्याच्या प्रेरणेने चाला.
पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन घ्या. आणि म्हणून गलातीकरास पत्र याचा 5 अध्याय 16 ते 24 या वचनांमध्ये संत पाऊल अत्यंत सुंदर रीतीने सांगतो, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. कारण देह वासना आत्म्या विरुद्ध आहे आणि आत्मा देह वासने विरुद्ध आहे आणि ही परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. परंतु देवाची योजना असेल आणि देवावरती तुमचा विश्वास असेल, विश्वास आणि आशा आणि प्रीती यामध्ये तुम्ही स्थिर असाल तर नक्कीच परमेश्वर तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आशीर्वादांची रेलचेल करेल. पुढे काय म्हणतो संत पाऊल, तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आणि देहाची कर्म उघड आहे. देहाची कर्म कोणती आहे? जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी आणि पक्षभेद ही देहाची कर्म आहे. आणि इतकीच नाही तर पुढे अजून सांगितलेले आहेत 21व्या वचनामध्ये, हेवा शेजाऱ्यानं आहे तर माझ्याकडे का नाही, माझ्या भावाने घेतलं मला का नाही. आणि हेवा करणं, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी सांगून ठेवले होते. तेच आता सांगतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. सार्वकालिक जीवन मला वतन मिळावं म्हणून मी काय करावं हे मागच्या आठवड्यात आपण ऐकलं. या देहाच्या कर्मापासून दूर राहणं आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालणं. कोणत्या? तर आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारी फळे कोणती? प्रीती आहे, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा आणि विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही असणारी आत्म्याची फळ आहे. आणि आम्ही जेव्हा विश्वास आणि आशा आणि प्रीतीमध्ये स्थिर असतो तेव्हा परमेश्वर आम्हाला आत्म्याच्या या फळामध्ये चालवतो. ही फळं आमच्या जीवनामधून इतरांना दिसतात. परंतु हे परमेश्वरांना आम्हाला देण्याचं वचन आहे. हे मी तुम्हाला देणार, तुम्हाला मी आनंद देणार, शांती देणार. तुमच्यात ही सहनशीलता असली पाहिजे, ममता असली पाहिजे, चांगुलपणा असला पाहिजे, विश्वासूपणा असला पाहिजे, सौम्यता असली पाहिजे, इंद्रिय दमन असलं पाहिजे. हे मी तुम्हाला देण्याचं वचन देतो. यामध्ये जीवन आहे आणि हे जीवन विपुलपणे आहे. आणि हे देण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी आलो आहे. परंतु हे स्वीकारण्यासाठी, ऍक्सेप्ट करण्यासाठी आम्हाला या आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चालणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी त्याने दिलेल्या आज्ञा, या आज्ञांचं पालन करणं आणि या आज्ञेप्रमाणे जगणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हेच करण्यासाठी हा आत्मा आम्हाला मार्गदर्शक ठरतो. आणि म्हणून या आत्म्याच्या द्वारे निर्माण होणारी फळं आम्ही इतरांना दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. 24वं वचन सांगतं, जे ख्रिस्त येशूचे आहेत, जे ख्रिस्त येशूचे आहेत. पॉज घेऊया, आपण थोडं थांबूया. मी ख्रिस्त येशूचा आहे का? हा विचार फार महत्वाचा आहे. विश्वास आणि आशा आणि प्रीतीमध्ये टिकून राहण्यासाठी
आणि जी परमेश्वराने दिलेली देणगी आहे ती प्राप्त करून घेण्यासाठी आणि इतकंच केवळ नव्हे तर त्याची आज्ञा पाळण्यासाठी मी येशू ख्रिस्ताचा आहे का हा प्रश्न स्वतःला विचारणं अत्यंत गरजेचं आहे. का तर संत पाऊल काय म्हणतो जे येशू ख्रिस्ताचे आहेत त्यांनी विकार आणि वासना यांच्यासह देह स्वभाव वधस्तंभावरती खेळला आहे. वधस्तंभावरती हा देह स्वभाव खेळला आहे. म्हणून देह स्वभावाप्रमाणे न चालणारे होता 25 वचन सांगतं, आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. आपण पोकळ अभिमान बाळगणारे आणि एकमेकांना चीड आणणारे आणि एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. तर आम्ही कृतज्ञ अंतःकरणाने परमेश्वराच्या चरणाजवळ येणं, जो आनंद त्यानं दिला आहे, जो आशीर्वाद त्यानं दिला आहे, त्या आशीर्वादासाठी त्याच्याजवळ नतमस्तक होणं आणि हे परमेश्वरा, तू दिलेल्या या सर्व आशीर्वादांसाठी, तू दिलेल्या या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पॅन्डेमिक सिच्युएशन कमी केल्यामुळे, कोविड-19चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ नतमस्तक होतो आणि आम्ही तुझी उपकारस्तुती आणि गौरव करतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. अशाच प्रकारची प्रार्थना आमची असणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आमच्यातील असणारा विश्वास आणि आशा आणि प्रीती यामध्ये आमची वाढ व्हावी आणि जे काही देवाने देण्याचं वचन दिलं आहे ते आम्हाला प्राप्त करून घेण्यासाठी त्याच्या आज्ञा पाळणं आणि त्याच्यामध्ये जगणं आणि आमच्या असणारे सर्व विकार आणि वासना यांच्यासह आमचा देह स्वभाव आम्ही वधस्तंभावर खेळण्यासाठी परमेश्वर तुमचं आणि माझं सहाय्य करू. प्रार्थना करूया. हे अत्यंत थोर दयाळू देवा, फिरून एक वार आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तो आमचं मार्गदर्शक होतोस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ज्याप्रमाणे करू पिता आम्ही तुझ्याजवळ यावं, तू केलेल्या सर्व उपकाराबद्दल आम्ही तुझी उपकारस्तुती करावी आणि तू जसं आमच्याबरोबर प्रामाणिक आहेस तद्वतच आम्ही देखील तुझ्याबरोबर विश्वासू राहावं, यासाठी पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये तुझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये तू आम्हाला चालव आणि इथून पुढचा संपूर्ण वेळ तू सांभाळ. येशूच्या नावात मागतो बाप्पा, आमेन. आणि सर्वबुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे देवानं दिलेली शांती तुमच्या अंतःकरणी आणि मनी वसो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुम्हावर पाळो आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याचा सहभागी बनण्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.